ऑरा म्हणजे काय? ऑरा साडी शॉप पण आहे, ऑरा ज्वेलरी शॉप पण आहे, ऑरा नाईट क्लब पण आहे. डॉक्टर म्हणजे चमत्कार न मानणारा असतो. नमस्कार करायचा तर का नमस्कार करायचा हा प्रश्न असतो. म्हणजे ही टेक्नॉलॉजी हे- पाश्चिमात्यांना तेवढी अवगत होती किंवा त्याबद्दल त्यांना जास्त ज्ञान होतं या सगळ्याचं? वास्तविक हे वैदिक विज्ञान आपल्याकडे 25,000 वर्षापासून आहे. आपण कॅन्सरचा लास्ट स्टेज मधला पेशंट सुद्धा बरा करू शकत होतो. सहस्त्रा चक्र हा तुमचा बॉस आहे 7 चक्रांचा. तुम्ही जर त्याला संतुलित केलं तर त्याच्या खालचे सगळे चक्र 6 चक्र संतुलित होतात. मी सांगतो तुम्हाला, एखादी व्यक्ती जर लंगडत आमच्या सेंटरला आली आणि त्याचं एक 12 ते 15 मिनिटं हिलिंग झालं तर ती व्यक्ती सरळ चालत येते. ब्लड प्रेशरच्या गोळ्या थांबणं हेच एक मोठं उद्देश होता आणि मी त्या उद्देश लिहून मी ते सुरू केलं ध्यान, आणि 2च महिन्यात माझं ब्लड प्रेशर नॉर्मलला आलं. मधल्या काही काळामध्ये आपण खूप ॲलोपॅथीच्या आहारी गेलो. मला जे दिसते ते मला बघायचं नाही, मला जे दिसत नाही ते बघायचं, ते मला बघायचं आहे. जेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की जर आपल्याला भौतिक शरीराला जर ठीक करायचं असेल, व्याधीमुक्त करायचं असेल, तर आपल्याला सूक्ष्म शरीराचा अभ्यास, त्याची ओळख आणि त्याचं चित्रीकरण फार गरजेचं आहे. नमस्कार, मी तन्मय टिल्लू. तिखट साखरच्या या नव्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा एपिसोड काहीसा वेगळा असणार आहे. एका नव्या विषयाची आज खरं तर आपण ओळख करून घेणार आहोत. हा विषय तितकाच वेगळा आहे आणि तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल हा विषय, कारण हा विषय आहे तो ऑरा संदर्भातला. होय, आपलं जे मानवी शरीर असतं ना, त्याच्या अवतीभोवती एक अदृश्य सकारात्मक नकारात्मक ऊर्जा असते. त्या ऊर्जेचा अभ्यासही करता येतो. आपल्या प्राचीन संशोधकांनी त्याचा अभ्यास केला होता, त्यांना त्याची जाणीव होती. जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते भौतिक स्थूल शरीर, जे दिसत नाही ते अदृश्य असं सूक्ष्म शरीर म्हणजे नेमकं काय, आणि त्याभोवती असलेला ऑरा म्हणजे काय, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि त्यासाठीच आपल्या सोबत आहेत डॉक्टर अनुप देव. खूप खूप स्वागत तिखट साखरमध्ये तुमचं. डॉक्टर, जसं मी आता म्हटलं की ऑरा, मुळात ऑरा म्हणजे काय आणि हे काय आहे, हे विज्ञान नेमकं काय आहे? या प्रश्नाचे खूप भाग आहेत. ऑरा आपण समजून घेऊया पहिल्यांदा. ऑरा म्हणजे आपल्या भोवती असलेलं आपलं स्पंदन, ज्याला मी इंग्लिशमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो. बर. ऑरा हा शब्द तसा फार पॉप्युलर झाला, पण तो सायंटिफिक नाही आहे. आपल्या भोवती असलेलं जे स्पंदनाचं क्षेत्र आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये बायोफिल्ड म्हणतो. बायोफिल्ड हा शब्द जास्त सायंटिफिक आहे आणि त्याचं चित्रीकरण करणं हे याच्यातलं मुख्य तंत्र आहे. कारण आपले जे आध्यात्मिक गुरु असतात, सद्गुरू असतात, ते जेव्हा आपल्याकडे बघतात तेव्हा ते आपला फक्त भौतिक देह नाही बघत, ते आपला सूक्ष्म देह पण बघत असतात. आता या सूक्ष्म देहाचे घटक म्हणाल तर एक म्हणजे आपल्या डोक्याभोवती असलेलं एक ऊर्जा वलय किंवा कांती वलय, त्याच्यानंतर आपल्या शरीरात असलेले 7 प्रमुख चक्र आणि 14 प्रमुख नाड्या. आपल्या त्यांच्या या दिव्य दृष्टीला हे सगळं त्यांना दिसत असायचं आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीची त्यांना लगेच ओळख होत असे. त्यांना प्रश्न विचारायची गरज नव्हती. हे तंत्रज्ञान जेव्हा आपल्याला विदेशातून आलं तेव्हा त्याच्यावर फार अभ्यास नव्हता, पण आपल्याकडे थोडंसं गुरु परंपरा म्हणा किंवा एक सत्संगातले व्यक्ती म्हणून हा विषय मी जेव्हा अभ्यास करायला घेतला तेव्हा मला असं लक्षात आलं की आपले जे नॉर्मल कॅमेरे आहेत, जे व्हिडिओ कॅमेरे म्हणा तुम्ही किंवा आपले साधे डिजिटल कॅमेरे, हे खूप इन्फॉर्मेशन गोळा करतात आहे. पण आपल्याला तेच दिसतं जे आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकतो किंवा आपल्या डोळ्यांची जी क्षमता आहे तेच आपल्याला दिसतं. वास्तविक ते इथल्या खूप फ्रिक्वेन्सीज कॅप्चर करतात आहे फोटॉनच्या माध्यमातून. आणि जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर असं तयार करू की मला आता ह्या कॅप्चर मधून मला जे दिसते ते मला बघायचं नाहीये, मला जे दिसत नाही ते मला बघायचं आहे,
आणि त्याच्यामुळे ही संकल्पना अगदी सोपी होती, पण ती थोडीशी आमच्या इन्स्टिट्यूटने ती डेव्हलप केली आणि असं लक्षात आलं की आपण सूक्ष्म शरीर अक्षरशः अचूकपणे बघता येतं. आज आपल्याकडे जेव्हा लोक स्कॅन करायला येतात तेव्हा आम्ही त्यांचे कुठलेही प्रश्न, त्यांचे समस्या लिहून घेत नाही, आम्ही त्यांना त्यांच्याबद्दल सांगतो. म्हणजे आज ऑरा फोटोग्राफी किंवा बायोफिल्ड स्कॅनिंग, ज्याचा जो योग्य शब्द आहे, त्याच्याबद्दल आम्ही असं सांगतो की आम्ही तुम्हाला जे माहित नाही ते सांगतोय. तर हा सगळा ऑरा फोटोग्राफीचा भाग होऊ शकतो. अगदी. पण मग याची सुरुवात कशी झाली? कारण मुळात तुम्ही डेंटिस्ट आणि म्हणजे एकीकडे डेंटिस्ट हे क्षेत्र सुरू असताना, त्या क्षेत्रात काम करत असताना अगदी जे अध्यात्माशी निगडित आहे त्या क्षेत्राकडे कसं वळालात आणि मुळात याची सुरुवात कशी झाली? का तुम्हाला हे याचं आकर्षण कसं काय वाटलं अचानक? नाही, मुळात दोन गोष्टी याच्यासाठी आहेत. एक म्हणजे आमच्याकडे थोडीशी गुरु परंपरा असल्यामुळे अध्यात्म हे आमच्या थोडंसं लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे. पण मुख्य कारण इकडे वळण्याचं म्हणजे एक अपघात म्हणूया. मी लहानपणी खूप स्पोर्ट्समध्ये होतो. मी रुईया कॉलेजला बॅडमिंटनमध्ये रिप्रेझेंट करायचो. भरपूर स्टॅमिना होता. 1000 पायऱ्या मी न थांबता वरती चढून जात होतो. त्यामुळे खूप कॉन्फिडंट होतं की आपला स्टॅमिना खूप जबरदस्त आहे. पण मी जेव्हा माझी डेंटल प्रॅक्टिस सुरू केली, साधारण 3 वर्षामध्ये मला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. माझ्यासाठी मोठा धक्का होता, कारण त्याच्या अगोदर मी मानसरोवरला पण जाऊन आलो होतो. त्यामुळे फिटनेस हा काही माझा इश्यूज नव्हताच कधी. पण तरी मला ब्लड प्रेशर का व्हावं याचं मला आश्चर्य वाटलं आणि मी त्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला भरमसाठ टेस्ट सांगितल्या. त्या टेस्ट मी सहज पार केल्या. म्हणजे मी म्हणायचो की अजून काही आहे का सांगा मला. पण मग मी त्यांनाच प्रश्न विचारला की मग जर ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या कुठलीच पॉझिटिव्ह येत नाही आहे, तर मग तुमचं निदान काय आहे, ब्लड प्रेशरसाठी काय कारण आहे? ते म्हणाले असं आहे की तुमच्या घरी कोणाला आहे ब्लड प्रेशर? मी म्हटलं माझ्या आईला आहे. म्हणे आईकडे कोणाकडे आहे का? मी म्हटलं हो, माझ्या आजोबा सुद्धा ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेत होत्या. बस म्हणे, मग आपलं निदान झालेलं आहे, डायग्नोसिस झालेलं आहे. तुम्हाला हे हेरिडेटरी आलेलं आहे आणि तुम्हाला याच्यासाठी आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या आहेत. मी ते सुद्धा ऍक्सेप्ट केलं. पण मी जेव्हा बघायचो की माझी प्रॅक्टिस दर 3 वर्षाला 4 वर्षाला वरच्या स्तरावर जायची, तर माझे ह्या गोळ्या बाद व्हायच्या, त्या काम करायच्या नाही. मग मी परत डॉक्टरांकडे जायचो आणि म्हणायचो की डॉक्टर, ते माझं बीपी परत वरती राहायला लागलंय आणि गोळ्या तर मी रोज घेतोय. हरकत नाही म्हणे, आपल्याकडे अजून नवीन औषधं आलेली आहेत, नवीन कॉम्बिनेशन आलेली आहेत, ती आपण चालू करू. आणि त्यांनी मग पुन्हा माझं काही काळ ब्लड प्रेशर रेग्युलेट व्हायचं. असे 2-3 म्हणजे मला वाटतं मी जवळजवळ 15-20 वर्ष औषध घेत होतो. आणि त्या दरम्यान माझ्याकडे शिवकृपानंद स्वामी दांडीचे त्यांचे काही साधक आलेत आणि ते म्हणाले की आमचे स्वामीजी ऑराबद्दल खूप बोलतात आहे. ते जेव्हा विदेशात जातात तेव्हा त्यांचा स्कॅन होतो आणि स्वामीजी आपका विशुद्धी चक्र इतना बड़ा कैसे, स्वामीजी आपका सहस्रार चक्र इतना बड़ा कैसे, असं ते तेव्हा त्यांना दाखवायला लागले. तेव्हा स्वामीजींना असं लक्षात आलं की बापरे, आपण जे सूक्ष्म दृष्टीने बघतोय, दिव्य दृष्टीने बघतोय, ते आज बघण्याची तंत्रज्ञान हे पूर्णपणे विकसित झालेलं आहे. आणि त्यांचे साधक मला म्हणायला लागले की तुम्ही सुद्धा या विषयामध्ये गोडी घेऊ शकतात. मी म्हटलं माझं ब्लड प्रेशरचं जर प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून दिला तर मी त्यांचं काय असेल, त्यांचं जे काही इन्स्ट्रक्शन असेल ते मी ऐकेन. आणि त्यांनी मला एक पास पाठवला, जेव्हा त्यांचं एक शिबिर होतं शिर्डीला आणि ते मी अटेंड केलं. तेव्हा त्यांनी आम्हाला सहस्रार चक्राचं ध्यान शिकवलं. आणि सांगितलं की तुम्ही फक्त 2-3 महिने करा आणि तुमची जी इच्छा असेल पहिली ती तुम्ही लिहा आणि हे ध्यान सुरू करा. माझ्यासाठी ब्लड प्रेशरच्या गोळ्या थांबणं हेच एक मोठा उद्देश होता आणि मी त्या उद्देश लिहून मी ते सुरू केलं ध्यान. आणि 2च महिन्यात माझं ब्लड प्रेशर
नॉर्मलला आलं. अच्छा, चमत्कार होता माझ्यासाठी, डॉक्टरांसाठी तर होताच. अगदी. म्हणजे माझा तोच प्रश्न पुढचा होता की तुम्ही वैद्यकशास्त्र म्हटलं की विज्ञानाशी त्याचा संबंध जोडला जातो आणि डॉक्टर म्हणजे चमत्कार न मानणारा असतो की तो म्हणतो की नाही, माझा विज्ञानावर विश्वास आहे, माझ्या प्रॅक्टिसवर विश्वास आहे. आणि तोच माझा प्रश्न होता की तुमचा मुळात विश्वास होता का या सगळ्यावरती, की खरंच हे होईल आणि आपण अशी कुठली तरी साधना करून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? मुळीच नाही. त्याच्यामुळे मी जेव्हा जाणवलं की मी औषध न घेता माझं ब्लड प्रेशर नॉर्मल राहायला लागलंय, तर मी अगोदर त्यांच्या साईटवर गेलो. म्हटलं की काय आहे, कसं झालेलं आहे, कारण चक्र नाडे हा काही माझा अभ्यास नव्हता. त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी मला तिथे त्यांच्या वेबसाईटवर बरेच युट्यूबवर त्यांचे काही लेक्चर्स होते, ते सगळे मी पुन्हा पुन्हा वाचले, ऐकले. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही जे माझे पेशंट आहेत, डेंटल पेशंट, जे अगदी आमच्या जवळ असतात आणि डॉक्टर मला दुखेल का, डॉक्टर मला खूप भीती वाटते, हे जे आउटब्रस्ट होते ते सरळ माझ्या अनाहत चक्राला म्हणजे हृदय चक्रावर बंबार्डिंग करत होते, निगेटिव्ह एनर्जी सोडत होते. आणि त्यामुळे माझं अनाहत चक्र दूषित झालं होतं आणि म्हणून मला ब्लड प्रेशर होतं. आणि त्या साधनेमुळे सहस्त्राचक्राची साधना अशासाठी महत्वाची आहे की तुम्ही सहस्त्राचक्र हा तुमचा बॉस आहे 7 चक्रांचा. तुम्ही जर त्याला संतुलित केलं तर त्याच्या खालचे सगळे चक्र, 6 चक्र संतुलित होतात. मी त्या ध्यानामधून माझं सहस्त्रार चक्र अगोदर संतुलित केलं, त्याच्यामुळे माझं अनाहत चक्र संतुलित झालं आणि माझं ब्लड प्रेशर गेलं. हे मला तेव्हा कळलं. अच्छा. आणि मग मी त्याच्यावर जास्त अभ्यास करायला लागलो. काही त्याच्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा पण मी मार्गदर्शन घेतलं. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये 7व्या अध्यायामध्ये छायाप्रभा हा शब्द आहे. बर. आणि छायाप्रभा शब्द इतका आपल्या ऋषीमुनींनी चपखल शोधलेला आहे की छाया म्हणजे तुमच्या शरीरातली नकारात्मक ऊर्जेची जागा, तुमच्या शरीरातली व्याधीग्रस्त जागा. अच्छा. आणि प्रभा म्हणजे अतिशय संतुलित व्याधीमुक्त जागा, पॉझिटिव्ह एनर्जी. आणि हा अभ्यास माझ्यासाठी खूप प्रेरणादायक होता की म्हणजे याचा अर्थ असा की आपण ही नकारात्मक ऊर्जा ही आपण सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तन करू शकतो. मग आपल्याकडे रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे, मॅग्नेट थेरपी आहे, आता तर कपिंग आलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या आपल्या खूप प्राचीन ऊर्जा उपचार आहेत हे, याच्यामुळे आपण ती नकारात्मक ऊर्जा बाहेर अक्षरशः ढकलू शकतो, बाहेरची सकारात्मक ऊर्जा आपण घेऊ शकतो, आपण आपले चक्र संतुलित करू शकतो आणि आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. हा मोठा मेसेज मला मिळाला. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2013 मध्ये मी इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल इव्हॅल्युएशन आणि रिसर्च सेंटर ही संस्था निर्माण केली. त्याच्यामध्ये बरेचसे लोकांना, डॉक्टर्स लोकांना पण मी घेतलं. अच्छा. आणि याच्यावर थोडासा प्रयोगावस्था होती ती पहिली 2-3 वर्ष. पण माझ्या असं लक्षात आलं की आपण जेव्हा स्कॅन करतोय, आपण जेव्हा सूक्ष्मदेह बघतोय, त्याच्यातली जी नकारात्मक ऊर्जेची जागा आहे त्याच जागेवर ते अवयव दूषित झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना ती व्याधी आलेली आहे. हा सगळा अभ्यास एकत्र करत होतो. भरपूर, जवळजवळ आतापर्यंत आमच्याकडे 2200 लोकांनी स्कॅन करून घेतलेला असल्यामुळे माझ्याकडे प्रचंड डेटा होता, जो मी नंतर माझ्या पेटंटसाठी मी वापरला. आणि मला जवळजवळ 5.5 वर्षाच्या अवधीनंतर मला त्याच्यावर पेटंट सुद्धा मिळालेलं आहे. पण जसं आता तुम्ही म्हणालात की चक्रांवरती आपण कंट्रोल मिळवला तर ह्या सगळ्यावरती मात करता येते किंवा आजारावरती मात करता येते. पण त्याला वेळ किती लागतो? म्हणजे आता समजा मला याबद्दल कळलं आणि मला असं वाटलं की आता साधना करावी आणि माझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करावा, पण ते आज उठलो आणि उद्या झालं किंवा लगेचच झालं असं होणार नाही ना. किंवा आपण अगदी डॉक्टरांकडे जातो आणि मला सर्दी झाली, मला गोळी द्या, तर 4 दिवसात माझी सर्दी बरी होते बाबा. तर तसा इन्स्टंट रिझल्ट जर हवा असेल तर काय? नाही. आता जे रेकी मास्टर्स आहेत, जे आता आमच्या सेंटरमध्ये पण कार्यरत आहेत, मी सांगतो तुम्हाला, एखादी व्यक्ती जर लंगडत आमच्या सेंटरला आली आणि त्याचं एक 12 ते 15 मिनिटं
हिलिंग झालं तर ती व्यक्ती सरळ चालत येते. अच्छा. इतका इन्स्टंट इफेक्ट आपल्याला मिळू शकतो. कारण मुळात आपले एक कॉन्सेप्ट आपल्या ऋषीमुनींनी जी अर्थात त्यांच्या अभ्यासामुळे त्यांच्या ध्यानामुळे ती जी कळली अशी की आपलं भौतिक शरीर जे आहे जे आपण फार महत्व देतो आणि बऱ्याच वेळा आपण 10 वेळा आरशात पण बघतो आणि मी असं करतो, मी हे केलंय, माझ्या डोळ्याने मी हे बघितलं, माझ्या कानाने मी हे ऐकलं, हे जे आपण बोलतो हे आपलं अज्ञान आहे. मुळात आपलं भौतिक शरीर ज्याला स्थूल शरीर म्हणतात, इंद्रिय शरीर म्हणतात, ते निर्जीव आहे. त्याला स्वतःची प्राणशक्ती नाही आहे. मग हे चालतं कोण? आपले पंचज्ञानेंद्रिय कोण चालवतं? तर हे सूक्ष्म शरीर चालवतं. आपल्या भौतिक शरीरात जोपर्यंत सूक्ष्म शरीर आहे म्हणजे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, तोपर्यंत तुमचं भौतिक शरीर हे सजीव म्हणून काम करत आहे. तर जेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की जर आपल्याला भौतिक शरीराला जर ठीक करायचं असेल, व्याधीमुक्त करायचं असेल, तर आपल्याला सूक्ष्म शरीराचा अभ्यास, त्याची ओळख आणि त्याचं चित्रीकरण फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मग आपल्याकडे पुनर्जन्माचा आपण संकल्पना मानलेली आहे, पण मग जर भौतिक शरीर जर आपण ह्याच जन्मी जाळून टाकतो मृत्यूनंतर, मग पुनर्जन्म कोणाचा होतो? पुनर्जन्म आपला हा नेहमी सूक्ष्म देहाचा होतो. पण दरवेळेस प्रत्येक जन्माच्या वेळेस आपण त्या आईच्या उदरामध्ये जेव्हा पुरुष बीज आणि स्त्री बीज एकत्र येतं आणि तिथे पहिल्यांदा पंचभूतात्मक देह निर्माण होतो, तो 6 महिने परिपूर्ण होतो आणि मग सूक्ष्म देह त्या भौतिक शरीरात प्रवेश करतो आणि मग तो आपला जन्म घेतल्यावर आपल्याला तोच महत्वाचा वाटतो. अशी ही सगळी खूप प्राचीन वैदिक संकल्पना आहे. पण बऱ्याचशा वैदिक पाठशाळेमध्ये मी बघितलं की हा विषय शिकवला जात नाही. फक्त त्यांना एक पाठांतर त्यांच्या मी काय म्हणेन पोठार्थी त्यांना केलं जातं की तुमची ही पूजा अशी झाली पाहिजे, तुमचं हे रुद्राचा पाठ झाला पाहिजे, ते झालं पाहिजे. पण मूळ जे वैदिक विज्ञान आहे ते तिथे शिकवलं जात नाही, कुठेच शिकवलं जात नाही. पण आज त्याचीच प्रचार आणि प्रसाराचा आज गरज आहे आणि तुम्ही ह्या विषयामध्ये त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि हा सगळा विषय ऐकून घेताय तर मला त्याचा खूप आनंद आहे. अगदी तसंच हा इंटरेस्टिंग विषय आहे. त्यामुळेच मुळात स्कॅन कसं केलं जातं आणि ही टेक्नॉलॉजी नेमकी काय, म्हणजे मला माझ्या शरीराचं सूक्ष्म शरीर कशा पद्धतीत बघता येतं? हो, हा प्रश्न छान आहे. आता आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला माझ्या डोळ्यांनी जे दिसते ते मला दाखवू नको, मला जे दिसत नाही आणि जे माझ्यासाठी महत्वाचं आहे ते मला बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कॅमेरा हा सगळ्यांकडे आहे तोच असतो, फक्त त्याला एक सॉफ्टवेअर आपण कनेक्ट करतो ज्याच्यामुळे ते सॉफ्टवेअर काय करतं की आपल्या दृष्टीची क्षमता साधारण 440 ते 780 आहे नॅनो हर्ट्स आणि आपल्या शरीरातून जे ऊर्जा कण बाहेर पडतात ज्याला बायोफोटॉन हा शब्द जर्मनीने दिलेला आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 380च्या रेंजमध्ये आहे. मग म्हणून आपल्याला आपले चक्र दिसत नाहीत. पण जेव्हा आपण सॉफ्टवेअर मध्ये असं एन्कोडिंग करतो की मला फक्त त्या 320 ते 380 ची फ्रिक्वेन्सी मधलं जे काही तू बघतोयस ते मला 7 रंगात दाखव, कारण आपली दृष्टीची क्षमता ही तानापिही निपाजा 7 रंगांच्या मधले जे काही आपण सृष्टी बघतो ती आपल्याला दिसत असते. पण सॉफ्टवेअरमुळे आपल्या स्क्रीनवर, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपण जी फ्रिक्वेन्सी बघतोय ती 320 ते 380 आहे आणि म्हणून आपल्याला चक्र, नाड्या, तुमच्या भोवतीचं तेजोवलय, आता हे तेजोवलय सुद्धा आपल्या मागच्या अनेक जन्माच्या कर्मामुळे तयार झालेलं असतं. त्याच्यामुळे ते नुसतं बघून आम्ही ती व्यक्ती किती संतुलित आहे, किती असंतुलित आहे, त्याचं किती ते किंवा त्याला किती गुरुकृपा आहे किंवा याचं खडतर प्रारब्ध किती आहे हे सुद्धा आज आपण सांगू शकतो. तर संपूर्ण सूक्ष्म देह जो या भौतिक शरीराला
कंट्रोल करत असतो, नियंत्रित करत असतो, त्याचा सगळा अभ्यास आपल्याला सूक्ष्मदेहावर मिळतो. म्हणून जेव्हा तुमचे आम्ही भौतिक शरीराचे फोटो घेतो, तुम्हाला तुमच्या भोवती जे विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे हे तुमच्या भोवती एक फुटबॉल सारखं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये आहात. म्हणून तुमचं आम्ही जे छायाचित्रीकरण करतो तेव्हा तुम्हाला 360 डिग्रीमध्ये फिरवून पूर्ण तुमच्या भोवतीचं जे ऊर्जा वलय ते आम्ही कॅप्चर करत असतो. आणि ते इतकं अचूक असतं की त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या शरीरात कुठल्या ग्रंथी, कुठले अवयव, तुमचे कुठले मानसिक व्याधी, तुमचे आध्यात्मिक समस्या हे सुद्धा सांगता येतं. अगदी. पण मग यातनं आपल्याला निदान करता येतं कुठल्या आजाराचं किंवा पुढच्या भविष्यात होणाऱ्या आजारांचं निदान करता येतं या सगळ्यावर? अगदी. एक लक्षात घ्या की किर्लियन फोटोग्राफी जेव्हा 1950 मध्ये जगाला माहीत झाली, त्यांनीच सांगितलं की तुमच्या भौतिक शरीरावर येणारे सर्व व्याधी अगोदर तुमच्या सूक्ष्म शरीरावर येत असतात, त्या ऊर्जा शरीरावर येत असतात. त्यामुळे आज आपण जे ऊर्जा शरीर बघतोय ते बघून आपण तुमचे मागचे भूतकाळातल्या व्याधी, आत्ताच्या व्याधी आणि नंतर एक 6 महिने ते 2 वर्षानंतर येणारे व्याधी हे सांगू शकतोय. आणि जर याला आपण अलर्ट म्हणूया की तुम्हाला आम्ही पुढे काय होणार हे जर सांगितलं आणि त्याची उपाययोजना सांगितली तर तुम्हाला त्या व्याधी होणार नाहीत याची सुद्धा आम्ही खात्री देतो. अगदी. तुम्ही इतकी वर्ष आज हे सगळं रिसर्च करताय, प्रॅक्टिस करताय, तुमच्याकडे अशा काही केसेस झाल्या असतील की त्या तुमच्या कायम लक्षात राहिल्या किंवा त्यावरनं तुम्ही निदान केलं होतं आणि त्या व्यक्तीला ती व्याधी जडली आणि ती तुम्हाला येऊन त्यांनी सांगितली की असं खरंच झालं, अशा काही किस्से आहेत? हो, आहेत, भरपूर आहेत. एक पटकन आठवले म्हणून सांगतो. एकच मी ह्या विषयावर 2 दिवसाची कार्यशाळा घेत असतो. त्या कार्यशाळेतली एक व्यक्ती, त्याचं हे जे कार्यशाळेत व्यक्ती येतात त्याचा आपण पहिल्या दिवशी सूक्ष्म शरीराची ओळख करून घेत असतो पूर्ण दिवसभर, सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6. दुसऱ्या दिवशी आम्ही ह्या सगळ्या पार्टिसिपंटचं स्कॅन करत असतो आणि त्यांना एक साधारण त्याच्यानंतर अनालिसिस शिकवतो, अगदी बेसिक अनालिसिस शिकवतो, ज्याच्यामुळे त्यांना त्यांचा सूक्ष्म शरीर आणि त्यांचं भौतिक शरीराचं लिंकिंग सापडता येतं. म्हणजे असं की त्या व्यक्तीला जिथे व्याधी असते बरोबर तोच तिथे खूण त्यांच्या सूक्ष्म शरीराच्या स्कॅन मध्ये दिसत असते. त्यामुळे त्यांचा अभ्यास लवकर होतो. तर दिसते कशी? कसं आपण काय केलेलं आहे की स्कॅन मध्ये 7 रंगात आपण ही फ्रिक्वेन्सी बघतोय. लाल कलर हा डेंजर कलर म्हणून प्रचलित आहे, स्टॉप कलर म्हणून प्रचलित आहे. म्हणून जिथे आपल्याला माहिती की व्याधी निर्माण झालेली आहे किंवा होणार आहे त्याला आपण लाल रंगाचं कोडिंग केलेलं आहे त्या फ्रिक्वेन्सीला. त्यामुळे त्याचा अभ्यास करायला सोपं होतं, त्याचं विश्लेषण करायला सुद्धा सोपं होतं. तर ह्या व्यक्तीचं मी स्कॅन बघून दुसऱ्या दिवशी स्कॅन जसे झाले आणि मी म्हटलं तुमच्या पाठीला काही उजव्या बाजूला काही मार वगैरे लागलेला आहे का? हो डॉक्टर, बरोबर तुम्ही बोललात, ते लागलं होतं, पण काय सांगू, एक कॉम्बीफ्लॅम घेतली आणि ते दुखणं गेलं. म्हटलं ते दुखणं गेलेलं नाही आहे, ते अजूनही तिथे आहे आणि ते तुम्हाला काही काळानंतर त्रास देऊ शकेल. असं मला वाटत तर नाही म्हणे डॉक्टर, कारण एका गोळीनंतर मला परत कधीच दुखलं नाही. त्या व्यक्तीचा मला 4 महिन्यांनी फोन आला, डॉक्टर मी हॉस्पिटलमध्ये आहे, माझा उजवा पाय ट्रॅक्शन मध्ये धरून ठेवलेला आहे. मी म्हटलं तुम्हाला मी सांगितलं होतं की उजव्या बाजूचं तुमचं हे दुखणं आहे, मार लागलेला आहे, मुकामार लागलेला आहे. तर ह्या गोष्टी अनेक वेळा अनेक केसेसमध्ये मी प्रेडिक्ट केलेल्या आहेत. त्यांनी जर लक्ष नाही दिलं किंवा त्याला सिरियसली नाही घेतलं तर ती व्याधी त्यांना जाणवलेली आणि त्यांनी फोन करून सांगितलेलं आहे. तर अशा अनेक उदाहरणं आहेत माझ्या समोर. पण मग तुम्ही जसं म्हणालात की अध्यात्माशी याची बऱ्यापैकी लिंक आहे, पण मग असं आहे का की जो आध्यात्मिक नाही आहे त्याचा ऑरा फारच खराब असेल किंवा त्याच्या ऑरामध्ये बऱ्यापैकी त्रुटी असतील, काही कमतरता असेल, किंवा जो खूप देव 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 करतोय त्याचा ऑरा खूपच शुद्ध असेल, असं याच्याशी रिलेटेड आहे काही? मुळीच नाही. अगदी. मुळात आपल्याकडे अध्यात्माची व्याख्याच चुकीची आहे बरं का. जो 2 तास पूजा करतो तो आध्यात्मिक आणि जो देवाला नमस्कार करत नाही तो नास्तिक.
ही व्याख्याच नाही. आपल्या ऋषीमुनींनी हे कधीही सांगितलेलं नाहीये. मुळात तुम्ही किती सकारात्मक आहात, तुम्ही किती वर्तमान काळात जगतात, ह्याच्यावर फार महत्व आहे. ह्याच्यावर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि तुम्ही व्याधीमुक्त असता. ही गोष्ट वेगळी की तुम्हाला काही गोष्टींची त्रास होऊ शकतो, पण तुम्हाला त्याचं एक लक्षात येतं की हा जो त्रास आहे हा माझ्या प्रारब्धाचा आहे. अच्छा. आता इथे पुन्हा पुनर्जन्माची संकल्पना इथे येते की ह्या जन्मातले तुमचे जे काही व्याधी आहेत, मोठे मोठे, मी म्हणेन तुमची परिस्थिती असेल, तुमची कौटुंबिक परिस्थिती असेल, ह्याचं सगळं फळ म्हणून हे तुम्ही ह्या जन्मात भोगत आहात. त्यामुळे ती व्यक्ती जरी आध्यात्मिक नसेल पण तिचं ही संकल्पना स्पष्ट असेल की आज जे मी सहन करतोय याला कारण मीच आहे, हे जरी त्याच्यासाठी हे विचार जरी त्याच्यामध्ये असेल तरी तो फार आनंदाने हे आयुष्य जगू शकतो. आपण ज्याला स्थितप्रज्ञ म्हणतो, ह्याचा काही अध्यात्माचा पूजेचा काही संबंध नाहीये. की जी गोष्ट तुमच्या बाबतीत घडते आहेत त्याच्यात तुम्ही किती दोष स्वतःला देता आणि दोष दुसऱ्याला देता, ह्याचं सगळं तिथे अभ्यास असतो. पण जसं आता तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की ज्या गुरूंनी तुम्हाला सांगितलं की याच्यावरती रिसर्च सध्या सुरू आहे आणि ते तिकडे गेल्यानंतर, फॉरेनला गेल्यानंतर त्यांचं स्कॅन होतं, मग मुळात फॉरेनमध्ये ही टेक्नॉलॉजी तेव्हापासून त्याच्यावरती रिसर्च सुरू होता आणि आपल्याकडे जेवढं प्रगत आध्यात्मिक क्षेत्र आपण म्हणतो भारताला, त्याबद्दल आपल्याकडे तेवढी माहिती नव्हती, त्याबद्दल रिसर्च करण्यात येत नव्हता. म्हणजे ही टेक्नॉलॉजी पाश्चिमात्यांना तेवढी अवगत होती किंवा त्याबद्दल त्यांना जास्त ज्ञान होतं या सगळ्याचं? खूप छान प्रश्न आहे हा. मुळात आपल्याकडे संशोधन वृत्ती फार कमी आहे भारतामध्ये. अच्छा. आपल्याकडे काही शास्त्रज्ञ, सर C.W. बीटर 1920 सालीच आपल्या भारतात आले होते आणि ही मंडळी सगळी शास्त्रज्ञ मंडळी तिथली, मी तर म्हणेन ती ऋषी मंडळीच होती पूर्वीची, ज्यांनी जर्मनीमध्ये, UK मध्ये, अमेरिकेमध्ये जन्म घेतला, कारण तिथे खूप छान डॉक्युमेंटेशन होऊ शकतंय. तर ही सर CL मला वाटतं C.W. लीडबीटर 1920 मध्ये जेव्हा भारतात आले आणि हे लोक ऋषींबरोबर राहिले आणि संस्कृतमध्ये ह्या सूक्ष्मध्याचं विज्ञान माहिती करून घेतलं. अच्छा. आणि परत जेव्हा त्यांच्या ते देशात गेले त्याच्यावर त्यांनी पुस्तकं लिहिली आणि त्यांनी पहिल्यांदा पुस्तकातून 7 चक्र आहेत त्यांचे, हे असे त्याचं स्वरूप आहे, हे त्यांनी जगाला सांगितलं. वास्तविक हे वैदिक विज्ञान आपल्याकडे 25,000 वर्षापासून आहे, पण त्याच्यावर काही संशोधन करावं का त्याला पुराणातली वांगी म्हणायची, हा आपल्याकडचा दृष्टिकोन होता. पण त्या लोकांनी जेव्हा हा विषय समजून घेतला आणि त्याच्यावर पुस्तक लिहिली तेव्हा तिथेच संशोधक निर्माण झाले की अरे बापरे, असं पण शक्य आहे का? म्हणजे आपण जे भौतिक देह बघतोय त्याच्या शिवाय अजून एक देह आहे जो जास्त महत्वाचा आहे, हे त्यांनी समजून घेतलं. आणि क्वांटम फिजिक्स त्या दरम्यान 1943 नंतर जे काही क्वांटम फिजिक्स विदेशात प्रचलित झालं, त्याच्यामुळे आपण आज जी टेक्नॉलॉजी वापरतोय, अर्थात ही विदेशातलीच टेक्नॉलॉजी आहे, की त्याच्यामुळे हे सॉफ्टवेअर तयार झालं. आज सुद्धा हे सॉफ्टवेअर विदेशातूनच घ्यावं लागतंय, पण ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांनी चक्र, नाड्या, तेजोल्याची संकल्पना अतिशय स्पष्ट केली, जी आपण फक्त पुस्तकात वाचत होतो किंवा आपल्याकडचे हीलर्स साधारण स्कॅन करायचे, एक अभ्यास म्हणजे पुस्तकी अभ्यास होता. पण जेव्हा आपण त्याचे डॉक्युमेंटेशन करायला लागलो की तुमचं हे चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे, तुमचं हे चक्र अंडर ऍक्टिव्ह आहे, हे जेव्हा सांगायला लागलो, आणि आज बरेचसे लोक असे आहेत की मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, पण मी काय करू? तर आज आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो की तुम्हाला कुठल्या चक्रापासून सुरुवात करायची आहे. काही असे पण आहेत की काही सत्संगामधले काही लोक आले की त्यांच्या सत्संगातल्या मठाधिपती किंवा त्यांच्या प्रमुखांनी सांगितले की फक्त मूळाधार चक्रावरच रोज ध्यान करा. हे चुकीचं आहे, कारण ते ओव्हर ऍक्टिव्ह, त्याचे उद्योग काही वेगळे होऊ शकतात.
त्यामुळे आपल्याला संतुलित अभ्यास करायचा असतो. आपल्या हिमालयातल्या ऋषीमुनींनी सुद्धा 7-7 वर्षे एकेका चक्रावर काम करून त्यांना जे काही आत्मज्ञान प्राप्त झालं, हा भाग खर तर हिमालयातल्या ऋषींपुरताच मर्यादित होता. पण सगळे काही जे काही विकसित होत चाललोय आपण आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने सुद्धा, तर आज ते जे काही गुप्त रीतीने करत होते ते आज प्रचलित होत आहे, त्याचे आज पुरावे मिळतात आहे आणि म्हणून याचा प्रचार आणि प्रसार करणं सोपं झालेलं आहे. आज तरुण पिढींना तुम्हाला माहिती आहे की पुरावे लागतात. नमस्कार करायचा तर का नमस्कार करायचा हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे आज ही काही जी काही डॉक्युमेंटेशन होत आहे त्यांना प्रत्यक्ष दाखवलं जातं की हे चक्र आहेत, हे ह्या नाड्या आहेत. अक्युशास्त्र आपल्याकडे खूप प्रगत झालेलं आहे, पण त्यांचे जे अक्युपंक्चर पॉइंट्स आहेत ते आम्ही आमच्या स्कॅन मधून त्यांना दाखवतोय. तर हा सगळा भाग सायंटिफिक फोरम ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातून तो पुढे जातोय आणि एखाद्या टेक्नॉलॉजीला किंवा एखाद्या प्रोटोकॉलला जेव्हा पेटंट मिळतं तेव्हा तो निश्चितच ते सायन्स आहे हे आपोआप प्रूव्ह होतं. त्याच्यामुळे असं वाटतं की आता याचा प्रचार आणि प्रसार आणखीन वेगळ्या मार्गाने करायला पाहिजे. अगदी. आणि जसं तुम्ही म्हणाल की हे सायन्स आहे, शेवटी या सायन्सचाच वापर करून भविष्यात होणाऱ्या ज्या व्याधी आहेत, म्हणजे अगदी कॅन्सर कोणालाही पटकन कळत नाही, तो डिटेक्टच होत नाही मुळात, आणि तो होतो तेव्हा स्टेज 3rd, 4th किंवा 2nd फेजला असतो तो. मग ह्याच्या माध्यमातून असे जे दुर्धर आजार आहेत, मोठे आजार आहेत, त्याचं निदान केलं जाऊ शकतं, त्याची मदत त्याच्यासाठी घेतली जाऊ शकते. निदान तर करता येतच, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल 1938 ते 1950 या दरम्यान विदेशामध्ये या सूक्ष्मदेहाचा अभ्यास म्हणा किंवा याच्यावर असलेले डिव्हाइसेस करून आपण कॅन्सरचा लास्ट स्टेज मधला पेशंट सुद्धा बरा करू शकत होतो. अच्छा. परंतु ही सगळी मंडळी संशोधक होती. कोणी PhD असायचं, कोणी फिजिक्समध्ये, कोणी बायोकेमिस्ट्रीमध्ये, कोणी बायोलॉजीमध्ये. परंतु तिथल्या मेडिकल असोसिएशनने याच्यावर फार मोठं मतभेद करून सांगितलं की तुम्हाला पेशंट बरे करायचा अधिकारच नाही आहे. आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही बरे करणार त्यांना, आणि तुम्ही आतापर्यंत जे काही संशोधन केलेलं आहे ते सगळे पेपर्स आमच्या समोर जाळा आणि यांना तुरुंगात टाका. त्यामुळे मधल्या काही काळामध्ये आपण खूप ॲलोपॅथीच्या आहारी गेलो. आणि एक लक्षात घ्या, ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन ज्याला आपण म्हणू, त्यांचा फक्त भौतिक शरीराचा अभ्यास आहे. ते प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव, प्रत्येक ग्रंथीबद्दल त्याच्यात काय परिणाम झालेला आहे, त्याच्यात काय बदल झालेला आहे हे दाखवू शकतील. पण त्यांचा सूक्ष्मदेहाचा अभ्यास नसल्यामुळे त्यांच्या हे लक्षात येत नाही की सूक्ष्म शरीरातल्या काहीतरी घडामोडीमुळे, काहीतरी असंतुलन ऊर्जेमुळे ती व्याधी, तो फरक त्या अवयवामध्ये येतोय. तर आज आपण पुन्हा आता खूपच संशोधन सुरू आहे की अल्टरनेटिव्ह थेरपी, ज्याला आज आपण काय म्हणूया, ऊर्जा उपचार, पारंपरिक ऊर्जा उपचार, त्या माध्यमातून आज आपण कितीतरी पेशंट बरे करतोय. आज आपण कोरोना नंतर एवढे डिप्रेशनचे पेशंट्स होते, ते बरे नाही झाले मॉडर्न मेडिसिनने. त्यांना आपण रेकीच्या माध्यमातून, बाग थेरपीच्या माध्यमातून, मॅग्नेट थेरपीमधून आपण त्यांना बरे करतोय. म्हणजे पूर्ण आपला फोकस जो होता की भौतिक शरीराला बघा आणि भौतिक शरीराला बरं करा, याच्यापेक्षा सूक्ष्म शरीराला बघा आणि सूक्ष्म शरीराला त्याची जी असंतुलित झालेली ऊर्जा आहे ती संतुलित करा, तुमची व्याधी नष्ट होणार आहे. आणि आपल्याकडे खूप काही सोपे ज्याला आपण आजीचा बटवा म्हणतो, ती सगळी औषधं जर आपण जास्त अभ्यास करून जर वापरली तर आपण कॅन्सर बरा करू शकतो. कारण आज कॅन्सरवर काही वेगळ्या लोकांनी सुद्धा असं संशोधन केलंय की मुळात ते एक फंगल इन्फेक्शन आहे आणि त्याच्यामुळे ते असं फंगल जसं वाढतं तसं वाढतंय. कॅन्सर हे मॉडर्न मेडिसिनने दिलेलं नाव आहे, पण मुळात ती एक बुरशीच आहे
आणि त्या बुरशीला जर तुम्ही नष्ट करू शकलात तर तुमचा कॅन्सर जाणार आहे. अच्छा. तर ह्या सगळ्यावर आता प्रचंड संशोधन चालू आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर आज जे काही मी सांगतोय की बायोफिल्ड सायन्स, ज्याला आपण आभा मंडळाचं विज्ञान म्हणतो, ज्याच्यावर माझं एक पुस्तक पण आहे, तर ह्या आभा मंडळ बायोफिल्ड सायन्सवर इतकं संशोधन जगभर चालू आहे की पुढच्या 4-5 वर्षात तुम्ही एखादा नोबेल प्राइज सुद्धा याच्यावर मिळू शकणार आहे. इतका अभ्यास याच्यावर जबरदस्त आहे. आणि इतकं हे तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह थेरपीज किंवा तुमची जी जीवनशैली आहे त्याच्यावर फोकस करून तुम्हाला बरं करण्याची ताकद या थेरपीमध्ये आहे. अगदी. आता समजा एखाद्याला स्कॅन करायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करावं, म्हणजे कुठे यावं किंवा त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यायचे असतात त्यासाठी? एखाद्याला स्कॅन करायचं इथे येऊन, तुमच्याकडे येऊन स्कॅन करायचं असेल तर? हा, आता ह्या स्कॅनसाठी काही अटी पाळाव्या लागतात. अच्छा. त्याच्यामध्ये पहिली अट अशी असते की तुम्हाला 3 तास अन्न वर्ज्य करावं लागतं. बरं. कारण तुम्ही जर काही खाऊन आलात आणि आम्ही जर तुमचं स्कॅन केलं तर तुमच्या नाभी चक्रामध्ये आम्ही तुमच्या अन्नाची एनर्जी बघू, ऊर्जा बघू, जी आम्हाला नको आहे. आम्हाला त्या तिथल्या अवयवांची ऊर्जा बघायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 3 तास फास्टिंग असावं लागतं, अन्न वर्ज्य करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला अंगावर कुठलेही दाग दागिने नको, कारण ह्या सगळे मेटल्स असतात, त्याला स्वतःचं स्पंदन असतात. त्यामुळे ते स्पंदन तुमच्या बरोबर तुमच्या याच्याशी मिळून आम्हाला चुकीचं मार्गदर्शन मिळेल. म्हणून अंगावर कुठल्याही तुमचे आभूषण नकोत. त्याच्यानंतर तिसरं एक असं असतं की तुमच्या साधारण केसांना तुमचे हेअर कलर, डाय कलर लावायला नको, कारण ते केमिकल्स आहेत. त्यामुळे आम्हाला तुमच्या मेंदूमध्ये आतली ऊर्जा नीट समजून येत नाही. त्याच्यानंतर दाढी केलेली असावी, खूप केस नसावे, कारण तुमचं विशुद्धी चक्र आम्हाला बघता येत नाही मग. आणि विशुद्ध चक्र हे फार महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यातलं जे सक्सेस तुमच्याकडे आहे ते विशुद्ध चक्रामधून आहे, कारण विशुद्ध चक्र हा विज्ञानमय कोशाचा भाग आहे. तर आणि तुम्हाला साधारण एक 10 मिनिटामध्ये तुमचे 360 अंशामध्ये तुम्हाला फिरवून 30 ते 40 फोटोग्राफ्स घेतले जातात. एक 10 मिनिटात ते फोटोग्राफ्स येतात आणि पुढचे 50 मिनिटं ते फोटोग्राफ्स तुमच्याबद्दल काय सांगतात आहे, तुम्हाला काय एनर्जी इश्यूज आहेत हे आम्ही त्यांना सांगतो. म्हणून साधारण 1 तासाभराची आम्ही अपॉइंटमेंट देतो. 1 तासाचा स्लॉट असतो आणि अपॉइंटमेंट घेऊन आपण हे फिक्स करत असतो. अगदी. पण आता बरेच असे सेंटर्स आम्ही बघतो की सहज तुम्हाला ऑरा फोटोग्राफी करून देतात आणि अगदी नाममात्र शुल्क घेतात आणि तुम्हाला तुमचा ऑरा दिला जातो. मग ते किती ट्रस्टवर्दी आणि त्यातनं सध्या जो बिझनेस उभा राहिलाय त्याबद्दल काय नेमकं, म्हणजे ते ऑथेंटिक आहे नाहीये? शुद्ध फसवणूक आहे. अच्छा. कारण त्याच्यामध्ये तुम्ही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीचे स्पंदन जे बाहेर येतात आहे, बायोफोटॉन्स आम्ही म्हणतो, ते कॅप्चर करून तुम्हाला माहिती जी माहिती मिळते ती खरी माहिती आहे. पण आज आपल्याकडे असे पण ऑरा सेंटर आहेत की तुम्ही तुमचा फोटो पाठवा आणि आम्ही तुमचं चक्र अनालिसिस करून देऊ. शुद्ध फसवणूक आहे. ऑरा फोटोग्राफी, मुळात ऑरा हा शब्द इतका लोकांना कुतूहल निर्माण केलेला आहे की तुम्ही बघाल आपल्याकडे ऑरा सारी शॉप पण आहे, ऑरा ज्वेलरी शॉप पण आहे, ऑरा नाईट क्लब पण आहे, ऑरा हॉटेल्स पण आहेत. म्हणजे ऑरा ह्या शब्दाने लोकांना इतकं काय म्हणूया हिप्नोटाईज करून टाकलंय की जो काही ज्याला जिथे इन्फॉर्मेशन मिळेल की आम्ही ऑरा फोटोग्राफी करतो की ते तिथे धावतात आणि फसवणूक करून घेतात असं मी म्हणेन. कारण ते आपलं प्राचीन वैदिक विज्ञान नाही आहे. ते तुम्हाला पुढे काय होणार आहे, कुठे होणार आहे हे सांगू शकत नाहीत. पण ऑराची आता शब्दाची चलती असल्यामुळे हा मला तुमचा प्रश्न फार आवडला की खरोखर आपण प्राचीन विज्ञान न शिकता काहीतरी अर्धवट विज्ञान शिकतोय आणि आपली फसवणूक करून घेतोय. अगदी. आणि जसं आपण बोलता बोलता तुम्ही म्हणालात की तरुण पिढीला पुरावे लागतात, प्रूफ लागतं किंवा त्यांना सायन्स लागतं सगळ्या ह्याच्यात. भावी पिढीनं याकडे कसं बघावं? मला वाटतं की त्यांनी एक संशोधन वृत्ती त्यांची जागृत असावी, नंबर 1. नंबर 2,
त्यांनी आपल्या पुराणात किंवा प्राचीन विज्ञानाला पुराणातली वांगी समजू नये. आज आपल्याकडे जे काही विधी, सण, परंपरा, पूजा किंवा सौभाग्यवतींचे अलंकार हे जे प्रचलित आहे ना, याच्या मागे आपल्या नाड्यांचं शास्त्र आहे, विज्ञान आहे, जे आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलं. ऋषीमुनी आपले फार स्मार्ट होते. त्यांना माहित होतं की तुम्ही काही त्याचा अभ्यास करणार नाही, पण तुम्ही जर या विधी, हे सण किंवा एखादी पूजा ह्या पद्धतीने केली तर तुम्हाला जास्त ऊर्जा मिळणार आहे आणि तुमचे काही चक्र संतुलित होऊन तुम्हाला त्याचं एक चांगला, नाही मला खूप फ्रेश वाटतंय, मला खूप शांत वाटतंय, हे जे आपले शब्द असतात हे आपली एनर्जी संतुलित केल्यामुळे होत असतात. म्हणजे ह्या पूजेमधले मंत्रोच्चार असतील, तिथे काही तुमची काही कृती असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी केलेला आहे. आज त्याला आपल्याला पुरावे द्यायची गरज आहे, ज्याच्यामुळे ही तरुण पिढींना त्याचं महत्व कळेल. आणि नुसतंच पूजा म्हणजे अध्यात्म किंवा तीर्थस्थळी पुन्हा पुन्हा जाणं म्हणजे अध्यात्म, ही ह्या गोष्टीपासून ते लांब होऊ शकतील. साधारणतः जर प्रेग्नन्सी असेल किंवा त्या संदर्भात एक्सपेक्टिंग असेल काही, तर त्याची माहिती स्कॅन मधनं कशी काय आपण मिळवू शकतो, किंवा त्याबद्दल काही समजा व्याधी असतील तर त्या आधीच प्रेडिक्ट होतात का? गर्भातल्या व्याधी आधीच प्रेडिक्ट होऊ शकतात का? नाही, तसं नसणार आहे. पण आमच्याकडे ज्या केसेस आलेल्या आहेत ते दाम्पत्य, त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल, पण 7-7, 8-8, 10-10 वर्ष गर्भधारणा झालेली नसते. त्याचं आम्ही स्कॅन करून सांगतो की ही थोडीशी केस डिलेड असणार आहे, कदाचित काही कर्मफळाचा भाग म्हणून असणार आहे. तर त्याच्यावर आपण ऊर्जा उपचार आणि थोडंसं पत्रिका, ज्योतिष्य, असं जे काही आपलं प्राचीन विज्ञान आहे ते एकत्र करून, आयुर्वेद याच्यामध्ये पुन्हा असं करून आपण गुड रिझल्ट दिलेले आहेत. त्यामुळे तर तुमचा प्रश्न मी असं समजतो की आपल्याकडे काही केसेस अशा आहेत. आता तुम्हाला माहित असेल की आता जेव्हा प्रेग्नन्सी सुरू होते तेव्हा पूर्वीच्या काळी फक्त एक सोनोग्राफी व्हायची. आता दर 2, 2.5, 3 महिन्याला एक सोनोग्राफी होत असते. 5-5, 6-6 सोनोग्राफी होतात आणि बारीक बारीक गोष्टी शोधत जातात. नाही तुमचं हार्ट नीट डेव्हलप नाही झालं, नाही बाळाचं यकृत नीट निर्माण नाही झालेलं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मेडिकलचा किंवा मॉडर्न मेडिकलचा जो भौतिक शरीराचा, इंद्रिय देहाचा अभ्यास असल्यामुळे त्यांच्यासाठी ते फार महत्वाचं असतं. पण आज आपल्याकडे प्राचीन विज्ञान जे आहे, आपल्या ऋषीमुनींसाठी कधी सोनोग्राफी किंवा पेट स्कॅन किंवा MRI नव्हती. म्हणजे याचा अर्थ असा की तिथली जी दूषित ऊर्जा आहे ती जर तुम्ही संतुलित केली तर तो अवयव पुन्हा नीट डेव्हलप होणार आहे. म्हणजे आपण काही गर्भावस्थेतले इश्यूज हे दुरुस्त करू शकतो. अर्थात त्याच्यासाठी खूप अजून संशोधनाची गरज आहे असं मी म्हणेन. पण याच्यामध्ये मला तरी आशा वाटते की आपण हे भौतिक शरीराला आपण पूर्णपणे निरोगी करू शकतो. आज आपल्याकडे काही मुलं येतात ज्यांचं जन्मता बधीर असतात, जन्मता मुके असतात. ह्या लोकांना जर आपण एकत्र केलं आणि यांना स्कॅन करून, संशोधन करून त्यांना ट्रीटमेंट दिली तर मी सांगतो ह्याच्यातले बरेचसे पेशंट आपण बरे करू शकतो. आपल्याकडे एक केस आली होती, 2 वर्षाची मुलगी होती ती, आणि तिचा प्रॉब्लेम असा होता की ती जेव्हा जागी असायची, खेळत असायची, तेव्हा तिला तिचं नावाने हाक मारलेली ऐकू येत नव्हती. पण ती जेव्हा झोपायची, गाढ झोपायची, तेव्हा एका खुटुक आवाजाने ती उठायची. अच्छा. आणि त्याच्यासाठी जी काही त्यांनी ॲलोपॅथी, मॉडर्न मेडिसिनचा विचार केला, पण तो फारच एक्सपेन्सिव्ह होता. त्यामुळे ते आपल्याकडे आले आणि 3 का 4 हिलिंग सेशन नंतर आपण तिचं नाव जर मोठ्याने म्हटलं तर ती लगेच बघायला लागली होती. म्हणजे अनुवंशिक हा विषय किंवा क्रोनिक इलनेस किंवा अनडायग्नोस्ड इश्यूज
हे जे टर्मिनॉलॉजी आहे ना, ही आपण निश्चितप्रमाणे पूर्णपणे बाजूला करू शकतो. एवढं मी याच्यावर सांगू शकतो आज. मी आपल्या गप्पांच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो. प्रश्न हा तिखट साखरवर आहे, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे तिखट साखरवर बेतलेलं असतं. तिखट प्रसंग एकदम जळजळीत वास्तव दाखवणारे असतात आणि साखर म्हणजे हळवे गोड असे क्षण असतात. तुमच्या आयुष्यातला तिखट साखर मोमेंट कोणता होता किंवा असा कोणता प्रसंग आठवतो? नाही, मी तर हेच सांगेन की जेवढा इतका स्पोर्ट्समन असून सुद्धा मला जेव्हा ब्लड प्रेशरचं डायग्नोसिस झालं, तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा धक्का होता. अच्छा. म्हणजे मला कळेना की मग मी जे बॅडमिंटन इतके 2-2 तास खेळायचो त्याचा काहीच उपयोग झाला नाही का, किंवा माझ्या स्टॅमिना वेगळा आणि शरीराचं हे वेगळं आहे का, हे खूप मला कन्फ्युजन करत होते. पण तेव्हा माझा दुसरा काही अभ्यास नव्हता, सूक्ष्मदेहाचा अभ्यास नव्हता, म्हणून मी ते औषधं सुरू केली. पण योग्य कालावधीनंतर योग्य काही गुरु मार्गदर्शन मिळालं, ज्याच्यामध्ये डॉक्टर पवी वर्तक सुद्धा ते आजारी होते पण मला बोलवून घेतलं त्यांनी. नंतर त्रिशक्ती महाराज म्हणून आहेत. ह्या लोकांनी, हे लोक स्वतः प्रत्यक्ष सूक्ष्म देह बघायचे. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर पवी वर्तकांनी तर सूक्ष्म देहाने मंगळयान जाऊन आले. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी जो मला रेफरन्स दिला, संदर्भ दिला आणि थोडासा आशीर्वाद दिला असं मी म्हणेन की नाही, तुम्हाला याच्यावर खूप लोकांचे स्कॅन करायचे आणि एक खूप छान प्रबंध लिहायचा आहे याच्यावर, की ज्याच्यामुळे त्याला एक चांगलं ज्याला आपण बायबल म्हणू किंवा हे एक रेफरन्स बुक राहील आणि याच्यावर तुम्ही पुढे काम करा. तर असे आशीर्वाद मिळाले, हा माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा भाग आहे. कारण हा विषय थोडासा आध्यात्मिक आहेच, आरोग्याचा आहे पण आध्यात्मिक आहे. त्याच्यामुळे अनेक सत्संगात हा मी विषय मांडतो. माझे जवळजवळ 200च्या वर लेक्चर्स झालेले आहेत आणि मग त्या सद्गुरूंच्या अगदी मांडीला मांडी लावून मला बसायला मिळतं, त्यांच्याबरोबर जेवायला मिळतं. ही माझ्यासाठी याच्यापेक्षा आणखीन काय गोड असू शकेल असं मी म्हणेन. धन्यवाद. आज तिखट साखरला वेळ दिलात आणि इतका छान विषय मांडलात आणि याबद्दल आम्हाला माहिती दिली, प्रेक्षकांना माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. खूप तुमचे सुद्धा खूप आभार. हा विषय तुम्ही पसरवत आहे छानपैकी. त्यामुळे तुमचं जे भौतिक शरीर आहे त्याकडे जरा कमी लक्ष देऊन सूक्ष्म शरीरावर फोकस करा. स्वतःच्या शरीराचं स्कॅन करून काय नेमक्या व्याधी आहेत, आपण कुठे कमी पडतोय याचा अभ्यास तुम्हाला करता येईल. स्वतःबद्दल जाणून घ्या, स्वतःकडे बघा. हाच मेसेज यातनं आपल्याला मिळतो आणि तुम्हालाही स्कॅन करायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तिखट साखरचा हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.